हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 268 कालव्यय. एका सुप्रसिद्ध पाश्चात्य साहित्यिकाचे अमेरिकेत एका ठिकाणी भाषण होते. फार छान भाषण चालले होते. त्या भाषणात ते अमेरिकेचे पहिले अध्यक्ष सर अब्राहम लिंकन यांच्याबद्दल काही बोलले. परंतु त्या भाषणाच्या ओघात त्यांनी सर अब्राहम लिंकन यांच्याबद्दलच्या तपशिलाची एक तारीख चुकीची सांगितली. त्यानंतर 4 दिवसांनी त्यांना एका महिलेचे एक पत्र आले. आपल्याला जर सर अब्राहम लिंकन यांच्याबद्दल अचूक माहिती नाही तर त्याबद्दल आपण बोलताच कशाला? त्यातून बोलायचेच असेल तर त्याआधी नीट अभ्यास करून मगच का बोलत नाही? अशा प्रकारे त्या 2 पानी पत्रात त्या महिलेने साहित्यिक महाशयांना चांगलेच फैलावर घेतले होते. पत्राची भाषाही चांगलीच तिखट होती. ते पत्र वाचून साहित्यिक महाशय चांगलेच भडकले. वास्तवात त्यांनी भाषणाच्या कागदावर तारीख बरोबर टिपून घेतली होती. बोलताना चूक झाल्याचे त्यांच्या लक्षातही आले नव्हते. त्यामुळे त्यांनी त्या पत्राला 3 पाने उत्तर अशा काही कडक भाषेत लिहिले की ते स्वतःवर खुश होऊन रात्री सुखाने झोपले. दुसऱ्या दिवशी ते पत्र पोस्टात टाकायचे होते. सकाळी आपल्या अभ्यासिकेत गेल्यावर ते पत्र पाहून त्यांना काय वाटले कोणास ठाऊक. त्यांनी आपल्या एका मित्राला फोन करून भाषणात कोणती तारीख सांगितली होती याची चौकशी केली. त्यात त्यांची चूक झाली आहे असे लक्षात येताच त्यांनी ते पत्र फाडले आणि जरा नरमाईच्या भाषेत भाषणाच्या ओघात चूक काय कोणाची होत नाही का वगैरे मजकूर लिहिला. ते पत्र 2 पानी होते. पत्र लिहून होईपर्यंत सायंकाळ झाली होती. पत्र दुसऱ्या दिवशी पोस्टात टाकायचे असे ठरवून ते झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या अभ्यासिकेत गेल्यावर ते पत्र पाहून त्यांना पुन्हा एकदा काय वाटले कोणास ठाऊक. त्यांनी विचार केला की 2 दिवस पत्र उशिरा लिहिल्यामुळे आपल्या मजकुरात इतका फरक झाला की आता आणखी 2 दिवसांनी आपल्या विचारात काही बदल होतो का ते पाहावे आणि मगच पत्राचे उत्तर पोस्टात टाकावे. असे करता करता 6 दिवस झाले. साहित्यिक महाशयांना त्या पत्राची आठवण झाली आणि त्यांनी ते 2 पानी पत्र फाडले. नवीन मजकूर लिहिला. तो काहीसा असा होता. आपण माझ्या भाषणात बोलायच्या ओघात अनावधानाने माझ्याकडून झालेली माझी चूक वेळीच लक्षात आणून दिलीत त्याबद्दल मी आपला आभारी आहे. माझ्यावर आपला असाच अनुग्रह असावा. त्या महिलेने त्या साहित्यिक महाशयांना मित्रत्वाचे पत्र लिहिले आणि त्यांची कायम पत्रमैत्री झाली. कथामृत 269 निखळ आनंद. एकदा ऑस्ट्रेलियामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचा सामना सुरू होता. भारत आणि पाकिस्तान हे पिढीजात पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून जगात प्रसिद्ध आहेत. दोन्ही संघाकडून स्वतः जिंकण्यापेक्षा दुसऱ्याला हरवण्यात आनंद मानला जातो. एक वेळ चषक मिळाला नाही तरी चालेल, परंतु ह्यांच्याकडून आपण पराभूत होऊन चालणार नाही अशी दोन्ही संघांची एकमेकांबद्दल भावना असते. त्यामुळे दोन्ही संघ एकमेकांजवळ मोठ्या चुरशीने, ईर्षेने आणि जिद्दीने खेळत असतात. सामना पाहताना दोन्ही बाजूकडील प्रेक्षकही अति संवेदनशील आणि भावनाप्रधान झालेले असतात. एवढेच कशाला तर खूप चांगला खेळ पाहायला मिळत असल्यामुळे या 2 संघांचा सामना पाहायला इतर देशातील क्रिकेट शौकीनही मोठी गर्दी करतात. अशा सामन्यामुळे क्रिकेट रसिकांना चांगल्या खेळाचा आनंद मनमुराद लुटता येतो. तर हा असा रोमहर्षक सामना सुरू होता. पाहता पाहता पाकिस्तानच्या फलंदाजांनी धावांचा डोंगर उभा करायला सुरुवात केली. प्रेक्षकांमध्ये एक प्रेक्षक फारच उत्तेजित होत होता. तो हिंदी भाषा बोलत होता. त्याच्या आजूबाजूचे इतर देशांचे प्रेक्षक
ह्या अतिउत्साही प्रेक्षकाच्या लीलांचाही मजा घेत होते. पाकिस्तानच्या एका फलंदाजाने शतक झळकाविले. त्यावेळी या प्रेक्षकाने आपला अंगरखा अंगातून काढून हवेत गरगर फिरवला आणि आपला आनंद व्यक्त केला. चौकार किंवा षटकार मारल्यावर तो जोरजोरात टाळ्या वाजवत होता. परंतु हा खेळ फार काळ टिकला नाही. भारतीय फिरकी सुरू झाली आणि पाकिस्तानचे फलंदाज त्यापुढे निष्प्रभ ठरले. भारतीय फिरकीपुढे मी म्हणणाऱ्या पाकिस्तानी फलंदाजांनी नांगी टाकली. काही जण तर भोपळाही फोडू शकले नाहीत. पटापट विकेट्स कोसळू लागल्या. आपला अतिउत्साही प्रेक्षक फलंदाज बाद झाला की जोरात उड्या मारून गोलंदाजांना दाद देऊ लागला. कधीकधी तर तो नृत्यही करत होता. कधी आनंदाने गाण्याची एखादी लकेर हवेत सोडून देत होता. ह्या अतिउत्साही प्रेक्षकाला इतर देशातील जे प्रेक्षक पाहत होते ते अचंबित झाले. पाकिस्तानी फलंदाजाने शतक झळकावले तेव्हा हा आनंदाने अंगरखा काढून नाचत होता. आता भारतीय गोलंदाजांनी फलंदाज बाद केल्यावरही हा मोठ्या आनंदाने नाचत आहे. हे पाहून त्यांच्यापैकी एकाने त्याला आश्चर्याने विचारले, महाराज, आपण पाकिस्तानी आहात की भारतीय? त्यावर तो म्हणाला, मी सिलोनी आहे. मी चांगल्या खेळाची मजा घेत आहे. विचारणारा आपल्या बायकोच्या कानात म्हणाला की हा चमत्कारिक आहे. हरी ओम.